हॅलो. या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025 च्या स्कीम्स किंवा योजना बघणार आहोत. तर ह्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला आधीच दिलेलं नाही, कारण की जेव्हा आपण स्कीम्स बघू त्याचं इंट्रोडक्शन देताना तुम्हाला काही क्युरिओसिटी राहणार नाही. म्हणून आपण डायरेक्ट आता स्कीम्स बघू. तर सगळ्यात पहिलं आहे स्वामित्व स्कीम, आणि ही स्कीम आहे खूप जास्त इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे की ह्याला झालेत 5 वर्ष. एकदम ग्रासरूट लेवलची स्कीम आहे. आणखी ह्याच्यामध्ये युपीएससी मध्ये ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे, एमपीएससी ला प्रश्न विचारून झालेला आहे, जे बीपीएससी किंवा कर्नाटकची पीएससी वगैरे आहे तिथे याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत स्वामित्व स्कीमवर, आणि अजून ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता ह्या वर्षी पण का बरं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्याच्यावर आता तुम्हाला जे इकॉनॉमीचं लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं, एक वर्ल्ड बँकेची कॉन्फरन्स झाली होती, लँड कॉन्फरन्स म्हणून. तर त्याच्यामध्ये ह्या स्कीमनी, स्वामित्व स्कीमनी आपल्या पूर्ण भारताचा डंका वाजवलेला आहे. आता ते कसं दाखवतो तुम्हाला, जे आपण इकॉनॉमीचं लेक्चर झालं होतं हे बघा, वर्ल्ड बँकेची लँड कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये भारताचा ऍज अ कंट्री चॅम्पियन म्हणून स्टेटस भेटलं होतं. कशामुळे? हे जे स्वामित्व स्कीम आहे त्याच्यामुळे. तर ह्या स्वामित्व स्कीमला वर्ल्ड बँकेने म्हटलं रोल मॉडेल आहे पूर्ण जगासाठी, म्हणून ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आता हे स्कीम आपण कसं करू, जे पण प्रत्येक स्कीम आहे ना त्याचं एक नावावरून आपण गेस करू की त्या स्कीम मध्ये काय असणार आहे, त्याच्यानंतर आपण डिटेल्स बघू. ठीक आहे. आता स्वामित्व स्कीम, ह्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं? स्वामी, स्वामी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, माहिती आहे ना आपल्याला. तर स्वामी इथे काय लक्षात येतं? तिन्ही जगाचा स्वामी म्हणजे तिन्ही जगाचा मालक. स्वामी म्हणजे मालक, बरोबर. तर इथे कोणतरी मालकाची गोष्ट होत आहे. आणि दुसरी म्हणजे स्कीम आहे. स्कीम काय आहे? स्कीम म्हणजे एखादी मोठी काहीतरी गोष्ट असते त्यासाठी स्कीम असते. छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यासाठी काय असतात? रूल्स असतात, बरोबर. आता इथे पण ही काहीतरी मोठी गोष्ट गोष्ट असणार आहे, काहीतरी मालकीची गोष्ट होत आहे. आता ही मालकीसाठी आहे, प्रॉपर्टीसाठी. ठीक आहे. प्रॉपर्टी जे आहे, घर वगैरे आहेत. मला सांगा, जे शहर आहेत, शहरामधल्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याचे ऑलरेडी डॉक्युमेंट्स आहेत, बरोबर. त्यासाठी स्कीम काढायची गोष्ट नाही आहे. रूल्स फक्त इकडे तिकडे चेंज करू शकतात. आता स्कीम कशासाठी आहे, की हे जे गाव आहेत, आधीच्या काळात काय होतं, गाव होते. गावामध्ये दोन भाऊ आहेत समजा, तर एक भाऊ काय म्हणायचा, मी इकडे राहतो, दुसरा भाऊ म्हणायचा मी इकडे राहतो. तर कोणी एकदम शांततेने राहत होतं. मोठ्या मोठ्या जमिनी आहे, कोणाला असे जमिनीचे डिस्प्यूट नव्हते. आता काय झालेलं आहे, एक भाऊ आहे त्याला 4-5 पोरं होते, त्याच्यानंतर दुसरा भाऊ आहे त्याला 4-5 पोरं होते. तर हे हे जे जमिनी आहेत किंवा हे घर आहेत, हे छोटे छोटे होत गेले. त्याच्यामुळे ह्यांच्यातले डिस्प्यूट्स वाढत गेले. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, हे जे डिस्प्यूट्स आहे हे फक्त घरांसाठीचे आहेत, शेतीसाठी नाहीये. ही स्कीम शेतीसाठी नाहीये, फक्त जे घर आहेत त्यांसाठी. कुठले? गावातले. आलं लक्षात इथपर्यंत? तर स्वामित्व स्कीम आहे ही डिस्प्यूट घालवायसाठी किंवा लँड रेकॉर्ड्स द्यायसाठी स्कीम आहे. ठीक आहे. मालकी हक्क द्यायसाठी. कुठले? गावातल्या घरांसाठीचे. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता ह्याचे ऑब्जेक्टिव्ह बघून घेऊ. पीआयबी मध्ये दिलेले आहेत, जसे तसे आपण एक एक करून बघू. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे, सगळ्यात पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे हा, आणि ह्या ऑब्जेक्टिव्हवर ऑलरेडी एमपीएससी मध्ये प्रश्न विचारलेला गेलेला आहे. ठीक आहे. तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे काय, की जसं सांगितल्याप्रमाणे जे डिस्प्यूट्स आहेत ते कमी करायचे. कसे डिस्प्यूट्स कमी होतील? लँड रेकॉर्ड्स दिल्यामुळे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे, की हे लँड रेकॉर्ड्स आहेत आपल्याकडे, हे लँड रेकॉर्ड्स घेऊन आपण कुठे? बँकेत जाऊ शकतो, आणि बँकेला म्हणू शकतो, हे घ्या आमचे लँडचे रेकॉर्ड्स आहेत, आणि हे तुमच्याकडे गिरवी ठेवा, तुमच्याकडे तारण ठेवा, तुमच्याकडे कोलॅटरल म्हणून ठेवा, आणि आम्हाला काय द्या? लोन. तर हे लोन देण्यासाठी पण उपयोगी येणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडे काय? फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल. एकदम पैशाची एवढी चणचण भासणार नाही. तिसरी गोष्ट काय आहे? तिसरी गोष्ट, आता समजा हे लँड रेकॉर्ड्स आहेत, ह्या लँड रेकॉर्डचा यूज करून जे गाव आहेत, गावातली जे सरपंच आहे किंवा गावातली जी ग्रामपंचायत आहे, तर ते काय करणार? लँड रेकॉर्ड्स घेऊन किती मोठं घर आहे, कसं आहे ते घर, स्लॅब आहे का, की फक्त नॉर्मल घर आहे, तर त्याच्यावरून ते काय करणार? टॅक्स ठरवणार त्या घराचा. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्ससाठी यूज करू शकतात. त्याच्यानंतर हे सगळे जे लँडचे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे एकत्र केले, म्हणजे त्यांना लक्षात येईल की ह्या साईडला किती लोक राहतात किंवा कोणते लोक राहतात, मध्ये कोणती जागा आहे का, किंवा दुसरीकडे काही आपण करू शकतो का, हे सगळं त्याच्या लक्षात येईल, बरोबर. आणि त्याच्यानुसार शाळा कुठे बांधायची, मंदिर कुठे बांधायचं, किंवा गावाचं डेव्हलपमेंट कुठं करायचं, त्याच्यासाठी हे सगळं यूज करू शकतात. त्याला काय म्हणतात? ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन, जीपीडीपी, हे लक्षात ठेवा. तर ह्या 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे ऑब्जेक्टिव्ह पीआयबी मध्ये दिले आहेत. आता हे तसे तसे आहेत, हे मराठीमध्ये पण दिलेले आहेत. एक एक करून बघू. जसं सांगितलं तसंच आहे. ॲक्युरेट लँड रेकॉर्ड्स तयार करायचे आहेत आणि डिस्प्यूट रिझॉल्व्ह करायचे आहेत. पहिलं ऑब्जेक्टिव्ह. दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय? फायनान्शियल स्टॅबिलिटी, जसं सांगितलं होतं. कशामुळे येईल? हे जे असेट्स आहेत किंवा कोलॅटरल आहे ते आपण बँकेला दिलं, त्याच्यामुळे आपल्याला लोन भेटू शकतात. तिसरी गोष्ट आहे की प्रॉपर्टी टॅक्स आहेत. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे सरकार लावू शकते. त्याच्यानंतर क्रिएशन ऑफ सर्व्हे, हा हे सांगितलं होतं. जे जीआयएस किंवा सर्व्हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण क्रिएशन करणार आहे ड्रोनद्वारे, मॅप तयार करणार आहे ड्रोनद्वारे, तर ते जे बाकीचे डिपार्टमेंट्स आहेत गव्हर्नमेंटचे, ते वापरून आपल्याच फायद्यासाठी काहीतरी चांगलं करणार आहेत. कळलं हे ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर अजून एक ऑब्जेक्टिव्ह आहे की बेटर क्वालिटी ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन. हे मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे. तर हे मराठीत पण आहे. ज्यांना मराठीतून वाचायचं असेल त्यांनी मराठीतून वाचू शकता, पण तुम्हाला समजलं असेल सगळे ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे.
तर ह्याचे आता आपण एक एक करून डिटेल्स बघू. स्वामित्व स्कीमचं फुल फॉर्म काय? सर्व्हे ऑफ विलेजेस, आबादी, हे लक्षात ठेवा, आबादी अँड मॅपिंग विथ इम्प्रोव्हाइज टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज, म्हणजे काय स्वामित्व स्कीम आहे. आलं लक्षात? हा. तर आता हे जे आबादी आहे, आबादी म्हणजे काय? तिथं राहणारे लोक, ह्या आबादीसाठी राहणाऱ्या लोकांसाठीचे. म्हणून हे चित्र मी तुम्हाला दिलंय. आता ह्याच्यामध्ये बघा, हा जो ड्रोन दिसते ना, हा मॅप कशाचं करत आहे? हे मॅप इथले जे घर आहेत त्यांचं करत आहे. इथले जे शेत आहेत त्यांचं मॅपिंग करत नाही. म्हणजे काय? हे फार्मलँड साठी नाहीये, फक्त ह्या घरांसाठी आहे. म्हणजे काय? इथं दिलंय आबादी, फक्त आबादीसाठी आहे. आणि हे आबादी वर्ड आहे, आता मी गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्सच वाचवतो, तर त्याच्यामध्येच एका ठिकाणी चित्र दिलं, त्या चित्रामध्ये हे फुल फॉर्म दिलाय आणि खाली लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आबादी दिलेलं नाहीये. सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग, पण आपण दोन्ही ठरवू शकतो. आबादी असलं तरी बरोबर आहे, नसलं तरी बरोबरच आहे. आणि असं काही याच्यावर फुल फॉर्मवर प्रश्न विचारणार नाही. पण आपल्या लक्षात राहावं म्हणून आबादी लक्षात ठेवा, आबादीसाठी आहे. ठीक आहे, स्वामित्व स्कीम. त्याच्यानंतर ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. तुम्हाला माहिती असेल सेंट्रल सेक्टर आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड मध्ये फरक. आता सेंट्रल सेक्टर म्हणजे काय? केंद्र क्षेत्राची स्कीम आहे, म्हणजे केंद्र सरकार पूर्णपणे ही स्कीम रन करत आहे. आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय? की केंद्र सरकार आहे ती स्पॉन्सर करत आहे, पण रन स्टेट गव्हर्नमेंट वगैरे करत आहे. ठीक आहे, तर हे असा फरक आहे सेंट्रल सेक्टर आणि सेंट्रल स्पॉन्सर्ड मध्ये. तर ही स्कीम आहे सेंट्रल सेक्टर, म्हणजे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकार करणार आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर ह्याची लॉन्च डेट ही पण लक्षात ठेवा, कारण की ही कोणतरी एका स्पेशल दिवशी झाली होती. कोणता? पंचायत राज दिवस होता. कधी होता? 24 एप्रिलला. ठीक आहे, 2020 ला लॉन्च झाली, म्हणजे आता टोटल 5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. म्हणून ही स्कीम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ही स्कीम इम्प्लिमेंट कोण करत आहे? मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज. ऑब्व्हियसली आता हे सगळं आपण बघितलं पंचायत राज मध्ये चालू होतं, तर मिनिस्ट्री पण याची पंचायत राजच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचे कंपोनंट्स हे पण इम्पॉर्टंट आहेत. ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय? ड्रोन दिसतोय, बरोबर? तर पहिला कंपोनंट आहे आपला हा ड्रोन. हे जे टेक्नॉलॉजी आपण जीआयएस टेक्नॉलॉजी वापर करणार आहोत, तर हा ड्रोन हे एक पहिलं कंपोनंट आहे. दुसरं कंपोनंट काय? की आता आपण मॅप करणार आहोत, तर मॅप असं रॅन्डम कधीही करत नाही ना. मॅप करताना आपण काहीतरी एक जमिनीवर काहीतरी रेफरन्स पॉईंट असणार आहे. तो रेफरन्स पॉईंट पण एक कंपोनंट आहे ह्याचा. तर त्याला काय म्हणलं त्यांनी? कोर्स नेटवर्क, म्हणजे काय? कंटिन्युअसली ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन. म्हणजे इथे एक स्टेशन बांधणार कुठेतरी आणि त्याला ऍज अ रेफरन्स यूज करून आपण मॅप बनवणार. तर काय? जमिनीवरच्या कंट्रोल पॉईंटसाठी येतो. त्यानंतर ड्रोनचं सांगितलं तुम्हाला. तिसरं कंपोनंट आहे अवेअरनेस प्रोग्राम किंवा माहिती पुरवणं. हे जवळपास प्रत्येक स्कीमचा पार्ट असतोच हा अवेअरनेस प्रोग्राम. ठीक आहे. त्यानंतर ग्राम मानचित्र हे इम्पॉर्टंट आहे. आता कसं होणार आहे, की आपण जे मॅप घेतला, तर त्या मॅपवरून आपण अनालिसिस करायचं, की कोण कुठे राहतंय, कोणाचं घर कुठे आहे, किंवा एका ठिकाणी किती लोक राहतात, कोणती जमीन रिकामी आहे का. तर ते अनालिसिस केलेलं जे मॅप आहे किंवा जे टूल आहे, त्याला त्यांनी काय म्हटलं? ग्राम मानचित्र. ठीक आहे, हे कशासाठी यूज करणार? ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅनसाठी. हे आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण बघितलं होतं. त्याच्यानंतर ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम नवीन स्कीम आहे, तर प्रत्येक स्कीमचं ऑनलाईन मॉनिटरिंगच होणार आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट्स ऍट नॅशनल अँड स्टेट लेवल्स, हे तर काही लाभलाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या स्कीम झाली आपली स्वामित्व स्कीम, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम. हा, ह्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, की याच्यात जेवढ्या स्कीम्स दिल्या आहेत तेवढ्या चांगल्या पद्धतीने करायच्या. खूप जास्त छोट्या वगैरे स्कीम जास्त करायची गरज नाही. आणि जे युपीएससी आणि एमपीएससी चे मेन्स देत आहे त्यांनी पण एवढ्या स्कीम केल्या तरी चालतील. आता बघा, ह्याच्यातल्या स्कीम तुम्हाला आलटून पालटून सगळीकडे लिहिता येतील. आता समजा ही स्वामित्व स्कीम आहे, हीच तुम्हाला सगळीकडे लिहायची आहे. जीएस वन ला पण लिहायची. जीएस वन ला तुम्ही कुठे लिहू शकता? जिओग्राफीचा टॉपिक आहे, त्याच्यात ह्युमन जिओग्राफीचा टॉपिक आहे, तिथे लिहू शकता. त्याच्यानंतर सोसायटी आहे, जीएस वन मध्येच सोसायटीमध्ये एक टॉपिक आहे पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यू. डेव्हलपमेंटल इश्यू मध्ये पण येऊ शकतो. त्याच्यानंतर जीएस2 ला गेलं, जीएस2 ला गव्हर्नन्स आहे, गव्हर्नन्स एकदम ग्रासरूट वरचं, जिथं पंचायत राज वगैरे आहे, तर तिथं लिहू शकता. त्याच्यानंतर जीएस3 बघायला गेलं, जीएस3 मध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आहे, ते सोडा. तिथं हे पण आहे, काय म्हणतात, लँड रिफॉर्म्स पण आहे. लँड रिफॉर्म्स पण तिथं पण लिहू शकता हे स्वामित्व स्कीम. याच्यावर डायरेक्ट सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो लँड रिफॉर्म्सवर, स्वामित्व स्कीम काय आहे म्हणून. ठीक आहे. जीएस4, जीएस4 मध्ये पण डिस्प्यूट रिझोल्युशन मध्ये काही पण लिहू शकता हे स्वामित्व स्कीम वगैरे. तर असं पद्धतीने तुम्ही कुठून इकडून तिकडे आलटून पालटून लिहू शकता. तर आता आपण आपल्या व्हायब्रंट विलेज प्रोग्रामकडे वापस येऊ. आता इथे विलेज म्हणतायत, तुमच्या डोक्यात काय येतंय, की कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर असेल? खरं खरं सांगा. वाटतंय ना की मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज असेल? पण नाही आहे. ही आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. आता अशी काही वेगळी फॅक्ट आहे, तर ती एकदम लक्षात ठेवायची. आपल्या कॉमन सेन्सच्या बाहेरचा आहे, त्याच्यावर काहीतरी प्रश्न विचारतात. हमखास जर प्रश्न विचारला तर असे प्रश्न विचारतात. आणि ह्याच्यात एक वेगळी गोष्ट आहे, की ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. लक्षात घ्या, सेंट्रल सेक्टर म्हणजे केंद्र क्षेत्रवाली स्कीम आहे ही. पण जी पहिली स्कीम होती ह्याच्या अगोदरची, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम वन जी होती, ती होती सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ठीक आहे. आता ही चेंज झाली आहे, हे असं चेंज वगैरे झालंय ते लक्षात ठेवायचे असतात आपल्याला. काय चेंज झालंय? की सेंट्रल सेक्टर स्कीम झाली आहे,
व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 आणि ही मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर आली आहे. आता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर आहे ह्याचा अर्थ काय की आपल्या प्रोटेक्शनसाठी काहीतरी आहे. आता प्रोटेक्शनसाठी म्हणजे कसं हे आहे समजा आपला इंडिया थोडा काहीतरी मॅप इकडे तिकडे झाला असेल तर जाऊ द्या ठीक आहे. तर हा आपला इंडिया आहे आणि हे काय करणार आहेत व्हायब्रंट विलेजेस म्हणतात. आता व्हायब्रंटचा अर्थ काय एकदम ठळक काहीतरी एकदम भारी. तर आता व्हायब्रंट विलेजेस कोणते करायचे आहेत हे जे आपल्या बॉर्डरवर जे विलेजेस आहेत जे गावं आहेत ह्या गावांना एकदम व्हायब्रंट करायचे एकदम भारी करायचे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचे हे सगळे आपले जे बॉर्डर आहे बॉर्डरवरचे. आता यांना व्हायब्रंट कशासाठी करायचं आहे जसं की आपली स्किन आहे आपल्या बॉडीची ती काय आपल्याला प्रोटेक्ट करते. स्किन आपली जेवढी चांगली असेल तेवढं आपले इंटरनल ऑर्गन चांगले राहतील बरोबर. तर हे जे बॉर्डरवरचे गावं आहेत हे आपल्यासाठी ऍज अ इयर अँड आईज म्हणून काम करतात म्हणजे डोळे आणि कान. कारण की त्यांचे जे बॉर्डरच्या पलीकडचे जे काही गावं असतात त्यांच्यासोबत काहीतरी संबंध असतात आणि ते ऍज अ आपल्याला ते माहिती पुरवण्याचे काम करू शकतात हे जे व्हायब्रंट विलेजेस आहेत किंवा जे कोणते गाव असतील. तर हे पहिल्यांदा आपण 2022 ला काढली होती स्कीम आणि ह्या स्कीम मध्ये जे नॉर्दर्न ब्लॉकचे काही गाव होते जसं की अरुणाचल प्रदेश आहे सिक्कीम आहे इव्हन उत्तराखंड आहे. तर हे जे गाव आहे ह्या राज्यातले जे गाव आहेत त्या गावांसाठी ही स्कीम होती. पण आता व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 नंबरची स्कीम आली आहे. हे गाव सोडून आणखी बाकीचे जे गाव आहेत त्यांच्यासाठी आहे. म्हणजे ह्याच्यात बाकी सगळेच जे बॉर्डरवरचे स्टेट आहेत ते सगळेच आले. इव्हन लडाख घ्या युपी बिहार आसाम हे सगळेच स्टेट याच्यात आलेले आहेत. तर अशी आहे व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम. असं डायरेक्ट विचारू शकतात की व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 कशासाठी आहे. हे जे स्टेटमेंट आहे हे 2 स्टेटमेंट विचारू शकतात ठीक आहे. कशासाठी आहे इंटरनॅशनल जे लँड बॉर्डर्स आहेत सीमालगतच्या गावांसाठी तर त्यांच्यासाठी आहे. आणि नॉर्थ ब्लॉक जे होते व्हीव्हीपी म्हणजे व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम 1 मध्ये जे कव्हर केले होते ते सोडून बाकी जे गाव आहेत तर त्यांच्यासाठी ही स्कीम आहे ठीक आहे. काय काय करणार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणार आहे आणि सब चंगा चंगा करणार आहे म्हणजे बाकी सगळं तुम्हाला जे काही म्हणलं चांगलं हे करणार ते करणार तर ते सगळं याच्यात येणार आहे ठीक आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं याच्यात. त्याच्यानंतर स्माइल स्कीम. स्माइल स्कीम आता जेव्हा आपण स्माइल स्कीम म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात असं काही लगेच येत नाही की कोण कशासाठी असू शकते स्कीम. तर त्यासाठी एकदम चांगलं सांगतो एकदा आधी डोळे बंद करा. केले हा. तर तुम्हाला एक इमॅजिन करायचं आहे तुम्ही चालले कुठेतरी बाहेर खायला आणि तुम्हाला एक भिकारी किंवा एखादी गरीब बाबा दिसत आहेत ठीक आहे. त्यांना तुम्हाला पैसे द्यायचे आहेत आणि बाजूला काही ट्रान्सजेंडर आहेत त्यांना पण त्या बाबांना पैसे द्यायचे आहेत पण ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत तर ते देऊ शकत नाही. पण तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही ते पैसे काढून त्या बाबाजींना दिले ठीक आहे. आता सगळेच खुश झाले ते बाबाजी पण खुश झाले आणि ते जे ट्रान्सजेंडर होते त्यांना त्या बाबाजींना पैसे द्यायचे होते ते पण खुश झाले. तर हे खुश झाल्यामुळे काय होणार ते स्माइल करणार बरोबर. आता डोळे उघडा तर ते स्माइल करणार आहेत. कोण कोण स्माइल करणार आहे ते जे बाबाजी होते ते पण स्माइल करणार आहेत जे म्हातारे जे बेगर होते जे भिकारी होते ते पण स्माइल करणार आहेत आणि जे ट्रान्सजेंडर त्यांच्या बाजूला होते ते पण स्माइल करणार आहेत बरोबर. तर हीच स्माइल स्कीम आहे. म्हणजे काय झालंय की जे हे भिकारी होते किंवा जे बेगर्स होते तर त्यांच्यासाठी जी आधी एक स्कीम होती आणि हे जे ट्रान्सजेंडर होते त्यांच्यासाठी एक वेगळी स्कीम होती. तर ह्या दोन्ही स्कीम एक मिक्स केल्यात आणि त्याचं नाव ठेवलंय स्माइल स्कीम. हीच स्कीम आहे ती कधी 2022 ला लॉन्च केली होती मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसच्या अंडर आणि ह्याचे 2 सब कॉम्पोनंट आहेत फॉर बेगर्स आणि फॉर ट्रान्सजेंडर्स ठीक आहे. आता ह्यांचं काय करणार आहे स्कीम मध्ये स्किल्स प्रोव्हाइड करणार आहे लिव्हलीहूड देणार आहेत आणि वेलफेअर करणार आहे ठीक आहे. एज्युकेशन वगैरे किंवा व्होकेशनल एज्युकेशन असतं ते सगळं देणार आहेत याच्यात. तर हे असंच लक्षात ठेवा हे फोटो लक्षात ठेवा. आता ह्याच्यावर आता मागं युपीसी ईपीएफओचा पेपर झाला तर त्याच्यामध्ये पण ह्या स्कीमवर सेम हेच विचारलं होतं. 2 स्टेटमेंट दिले होते की स्माइल स्कीम कशासाठी आहे. पहिलं दिलं होतं की फॉर बेगर्स आणि फॉर ट्रान्सजेंडर्स आणि खाली ऑप्शन दिले होते ओनली 1 ओनली 2 बोथ किंवा नन ठीक आहे. तर असाच प्रश्न येऊ शकतो. एवढंच लक्षात ठेवायचं ह्या स्कीम विषयी ठीक आहे. त्याच्यानंतर एक छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट करतोय बस 5-10 सेकंद. मी एक कोर्स लॉन्च केलाय चालू घडामोडी विथ सुसंगत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला या लेक्चरच्या पूर्ण ओरिजिनल पीडीएफ भेटणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मी डिसेंबर 2024 पासूनचे जे लेक्चर घेणार आहे ते फक्त याच्या ह्या कोर्समध्ये अवेलेबल असतील. तिसरी गोष्ट म्हणजे मी इथे टेस्ट सिरीज वगैरे पण घेणार आहे. तर आणखी याचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील ठीक आहे. चलो होती ना छोटीशी एकदम. चलो आता पुढं आपली मुद्रा योजना. तर मुद्रा योजना ही पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की ह्याला झाले 10 वर्ष आणि अशा योजना विचारत असतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल मुद्रा योजना काय आहे की ती एमएसएमई साठी आहे. तर नाही ही एमएसएमई साठी नाही थोडंसं मिसकन्सेप्शन आहे पुढे आपण क्लिअर करू. पण आधी बघू की ही मुद्रा योजना काय आहे याचं फुल फॉर्म बघू. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. काय काय मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. आता एक एक करून बघू की नेमकं काय म्हणायचं काय यांना. काय एजन्सी आहे काहीतरी गव्हर्नमेंटनी एजन्सी बनवलेली दिसत आहे बरोबर. कशासाठी आहे रिफायनान्स. रिफायनान्स म्हणजे काय पुनर्वित्त म्हणजे परत पैसे करायचे. म्हणजे कसं आहे समजा ही एक एजन्सी बनवली आहे मुद्रा नावाची ठीक आहे. इकडे एक आरआरबी आहे किंवा कोणतीही बँक आहे. आता
आणि ह्या बँकेला इकडे कर्ज द्यायचं आहे कुणाला तरी, एखाद्या व्यक्तीला काहीतरी, कशासाठी, एमएससी साठी. तर ही जी मुद्रा बँक आहे, ही मुद्रा बँक ह्यांना पैसे प्रोव्हाइड करणार आणि ही बँक आहे ही यांना पैसे करणार. ही मुद्रा बँक ह्यांना डायरेक्ट पैसे पैसे देणार नाही, याला म्हणतात रिफायनान्स. ठीक आहे. तर ही एजन्सी आहे, रिफायनान्सिंग करत आहे. त्याच्यानंतर काय, डेव्हलपमेंटसाठी. कशाच्या डेव्हलपमेंटसाठी ते आपण पुढे बघू. काय हे मायक्रो युनिट्स म्हणजे काहीतरी छोटे छोटे युनिट्स दिसत आहेत. मायक्रो म्हणजे काय, मायक्रो आणि स्मॉल साठी आहे फक्त. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. हा. तर हेच आहे व्हॉट इज मुद्रा. काय आहे, ये मुद्रा क्या है, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. म्हणजे ही एक एजन्सी काहीतरी आहे, गव्हर्नमेंटने बनवली. कशासाठी, रिफायनान्स, कर्ज देण्यासाठी. कोणाला, जे बँक ज्यांना कर्ज देतात त्यांना, त्या बँकेना पैसा पुरवण्यासाठी. त्यानंतर ह्याच्यात डायरेक्ट लेंडिंग नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. हा. आता ही एवढी इम्पॉर्टंट योजना आहे की ह्याचे अचिव्हमेंट्स काय आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे सगळे पीआयबी मधला डेटा आहे, हा खूप चांगल्याने करायचा आपल्याला. ठीक आहे. आणखी अजून एक गोष्ट की गव्हर्नमेंटनी बहुतेक 2024-25चा जो बजेट होता त्याच्यामध्ये हे एक याच्यातली जी कॅटेगरी आहे ती पण वाढवलेली आहे. तर त्याच्यामुळे पण आणखी जास्त इम्पॉर्टंट बनते. 2-2 वर्ष आधीचे प्रश्न येतात, तर हे प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, खूप जास्त करंटमध्ये असतात ते. तर ह्याची सुरुवात कधी झाली होती, 8 एप्रिल 2015 मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर. तर हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 8 एप्रिल 2015 असे विचारू शकतात. त्याच्यानंतर ही सेंट्रली स्पॉन्सर नाही, नाही ही सेंट्रली स्पॉन्सर्ड नाही. मी तुम्हाला एडिट पण करू देतो, इथे कट करतो. ही सेंट्रल सेक्टरच आहे. ठीक आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, म्हणजे केंद्र क्षेत्राची, ही मराठीत बरोबर आहे. त्याच्यानंतर हे काय करणार आहे, नॉन कॉर्पोरेट आणि नॉन फार्म. लक्षात ठेवा, नॉन कॉर्पोरेट आणि नॉन फार्म म्हणजे शेतीसाठी नाही आहे आणि जे कॉर्पोरेट क्षेत्र आहे त्यासाठी पण नाही आहे. ठीक आहे. कशासाठी आहे मग, जे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहे हे दोन सोडून जे बाकीचे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहेत त्यांसाठीच आहे. लक्षात ठेवा, स्कीम्स ह्या फक्त जे व्हलनरेबल सेक्शन्स असतात मोस्टली त्यांसाठीच बनलेली असते. आता इथे व्हलनरेबल क्षेत्र कोणतं आहे, जे मोठ्या एंटरप्राइजेस असतात किंवा जे मोठे उद्योग असतात त्यांसाठी नाही बनवणार स्कीम. त्यासाठी एमएसएमई साठी जनरली बनवतात. पण ही मुद्रा स्कीम कशासाठी आहे, एमएसएमई साठी नाही आहे, फक्त एमएसई साठी आहे. म्हणजे फक्त मायक्रो आणि स्मॉल साठी, म्हणजे सूक्ष्म आणि लघु साठी आहे, मीडियम साठी नाही आहे. एकदम चांगलं ध्यानात ठेवा, लिहून पण ठेवतो. नॉट फॉर मीडियम. त्याच्यानंतर तर ह्यांना काय, कोलॅटरल फ्री लोन देणार आहे. लक्षात ठेवा, कोलॅटरल फ्री आहे. असं साधं सुधं लोन नाही, कोलॅटरल म्हणजे त्यांना असेट द्यायची गरज नाही. ठीक आहे, अशी आहे पीएम मुद्रा योजना. आता ह्याच्यातले काही कर्ज प्रकार आहेत. कर्ज प्रकार 4 प्रकारचे आहेत. आधी 3च प्रकारचे होते आणि 2024 आणि 25च्या बजेटमध्ये आय थिंक तेव्हाच की त्याच्या अगोदरचे असेल, जे काय असेल तुम्हाला क्लिअर करून टाकेल नंतर. तर ह्या तरुण प्लस कॅटेगरी आहे ती ऍड केली आहे. तर आधी फक्त हे 3 कॅटेगरीज होत्या. सॉरी. हा. तर कोणत्या, शिशु, किशोर, तरुण आणि आता तरुण प्लस आहे. इंग्लिशमध्ये पण ह्यांना हेच म्हणतात, शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस. तर आता सिंपल लॉजिक लक्षात घ्या, जो शिशु असतो एकदम छोटासा असतो, एकदम शिशु विहार किंवा एकदम बालवाडीत वगैरे जात असतो, तर त्याचा किती जास्त पैसा लागणार नाही. तो काय 50,000 पर्यंत त्याची रक्कम आहे लोनची. ठीक आहे. त्यानंतर तो थोडा मोठा होतो, 5वी 6वी 7वीत जातो, त्याच्यासाठी त्याला थोडेसे ट्युशन वगैरे लावण्यासाठी पैसे लागतात. तर त्याला किती, 50,000 ते 5 लाखापर्यंत ते असणार आहे. त्याच्यानंतर तो तरुण होतो, थोडा 11वी 12वीत वगैरे जातो, तर त्याला किती, 5 ते 10 लाख लागणार. जेईचे क्लास लावणार, नीटचे वगैरे क्लासेस लावणार, बाकीच्या युपीएससी एमपीएससी येणार, त्यासाठी आधीच क्लासेस लावणार. तर ते त्यासाठी त्याला 5-10 लाख लागतात. त्याच्यानंतर जो तरुण प्लस म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे झालं किंवा ग्रॅज्युएटला वगैरे आहे, त्याला जास्त पैसे लागतात, बरोबर. तर त्याला 10 ते 20 लाखासाठी आहे. लक्षात ठेवा, आता मी हे सांगितलं हे फक्त शिशु विहार म्हणजे छोट्या छोट्या पोरांना भेटत नाही, हे जे उद्योगपती आहेत त्यांना भेटत. फक्त हे पैशाच्या नुसार आहे, तुम्हाला लक्षात राहावं यासाठी असं सांगितलंय. ठीक आहे. काय, शिशु 50,000 आहे, किशोर 50,000 पर्यंत आहे. ठीक आहे, 50,000 वरती नाही, 50,000 पर्यंत आहे. नंतर किशोरला 50,000 ते 5 लाख पर्यंत आहे. तरुण यांना 5 लाख ते 10,000 पर्यंत, सॉरी 10 लाखापर्यंत आहे. आणि तरुण प्लस यांना 10 ते 20 लाख आहे. लक्षात आलं, चांगलं पाठ करून ठेवा. हे 50,000, 50 ते 5, 50 ते 10, सॉरी 5 ते 10, 10 ते 20. ठीक आहे. त्यानंतर ह्याचे अचिव्हमेंट्स आहे. तर ह्याचे अचिव्हमेंट्स पण खूप चांगल्याने करायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं अचिव्हमेंट म्हणजे काय, की आउटरीच टू 52 करोड एमएससी बॉरोवर अकाउंट्स विथ क्रेडिट सपोर्ट ऑफ 32.61 लाख करोड. लक्षात घ्या, 52 करोड एमएससी बॉरोवर गेलाय. एमएससी म्हणजे मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, म्हणजे एकदम लघु आणि काय म्हणतात सूक्ष्मवाल्यांकडे 52 करोड असे अकाउंट्स आहेत की ज्यांच्याकडे हे गेलंय. म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. ठीक आहे, 52 करोड. त्याच्यानंतर 68% जे लोन आहे, लोनचं अकाउंट आहे ते कोणाकडे आहे, वुमेनकडे आहे. 68% अकाउंट्स हे वुमेनचे आहे. आणि 50% अकाउंट कोणाचे, एससी एसटी आणि ओबीसी यांचे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. फक्त एससी एसटीचे नाही आहेत, एससी एसटी आणि ओबीसी ह्या तिघांचे मिळून आहेत. लक्षात ठेवा. असा प्रश्न आला फक्त एससी एसटीचे आहे तर नाही आहे,
काय SC ST आणि OBC तिघांचे मिळून 50% लोन अकाउंट्स आहेत. ठीक आहे. आता ही पण एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की सगळ्यात जास्त लोन कोणत्या राज्यात दिल्या गेल्या आहेत, डिस्पर्स कोणत्या राज्यात केल्या गेल्या आहेत. तर कोणत्या राज्य आहे पहिल्या नंबरला आहे तामिळनाडू, दुसऱ्या नंबरला आहे UP, तिसऱ्या नंबरला आहे कर्नाटक, चौथ्या नंबरला आहे वेस्ट बेंगाल, पाचव्या नंबरला आहे बिहार आणि सहाव्या नंबरला आहे महाराष्ट्र. हे सगळे लक्षात ठेवा. हे दोन लक्षात नाही ठेवले चालतील, पण हे 1, 2, 3 आणि हा जो सहावा महाराष्ट्र आहे ते पण चांगले लक्षात ठेवा. आता मी हे तुम्हाला मॅपमध्ये का दिलं, कारण की डायरेक्ट व्हिज्युअलाइज केलं तर लक्षात राहील. आता तिथे मी 1 नंबर लिहून दिलाय आणि मुद्रा लिहिली आहे. तुमच्या डायरेक्ट ते व्हिज्युअलाइज होऊन जाणार आहे की मुद्रा म्हणजे पहिल्या नंबरला काय आहे, तामिळनाडू. ठीक आहे. हे हायेस्ट लोन डिस्बर्समेंटचे स्टेट्स आहेत. ठीक आहे, चालतंय. हा, चलो फिर आता हे सांगितलं तुम्हाला. तशी होती मुद्रा योजना. त्याच्यानंतर PM श्री योजना आहे. PM श्री योजना ही खूप जास्त अशी काही पास ब्रेकिंग नाही की त्याच्यावर खूप जास्त डिटेलमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याच्याविषयी फक्त एवढं विचारतील की PM श्री योजना कशासाठी आहे. तर ती योजना काय आहे, प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रेझिंग इंडिया. आता ही 2022 ला लॉन्च केली होती. कशासाठी की 2020 ला आपण जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काढली होती, तर त्याचं ॲज अ मॉडेल स्कूल किंवा मॉडेल शाळा म्हणून ही योजना काढली आहे. ठीक आहे. हे काय करणार आहे की 14,500 जे आधीचे जे शाळा आहेत तर त्यांना अजून बेटर बनवणार आहे. लक्षात ठेवा, ह्या आधीच्या शाळा आहेत, नवीन शाळा नाही बांधणार आहे. असं विचारू शकता, असं स्टेटमेंट येऊ शकतं की 14,500 शाळा नवीन बांधणार आहेत, असं नाहीये. ठीक आहे. जे एक्झिस्टिंग स्कूल आहेत तर त्यालाच ते परत चांगलं करणार आहे. कोणती PM श्री योजना आहे. लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, जास्त ठेवायची गरज नाही. मॉडेल इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. ठीक आहे. त्याच्यानंतर अटल पेन्शन योजना. आता ह्याच्यासोबत अजून 2 योजना आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आता ह्या तीनही योजना आहेत, ह्या तीनही एकाच दिवशी लॉन्च झाल्या होत्या. कोणत्या लिहिलं नाही आम्ही. 9 मे 2015 ला मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर. ठीक आहे. ही पण सेम 9 मे 2015 मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि ही पण सेम 9 मे 2015 मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ह्या तिन्ही योजना एकाच दिवशी लॉन्च झाल्या होत्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडरच. आता ह्या काम काय करतात, एक पेन्शन देतात आणि बाकीच्या विमा योजना आहेत, म्हणजे सोशल सिक्युरिटीच्या स्कीम्स आहेत. तर ह्या एकदा वाचून घेऊ, नंतर एकदम चांगल्या पद्धतीने ह्यांच्यातला डिफरन्स करून घेऊ, म्हणजे एकदम चांगलं लक्षात येईल. 10 वर्ष झालेत, खूप इम्पॉर्टंट योजना आहेत ह्या. आणि सोशल सिक्युरिटीच्या योजना आहेत तर विचारायचे चान्सेस अजून जास्त असतात. तर काय अटल पेन्शन योजना आहे, तर ही लॉन्च कधी झाली ते तर सांगितलं तुम्हाला. तर आता ही योजना कशासाठी आहे, असंघटित क्षेत्र किंवा इन्फॉर्मल सेक्टर मधले जे लोक आहेत त्यांना आर्थिक सुविधा पुरवण्यासाठी. म्हणजे काय करणार आहेत, पेन्शन देणार आहेत कोणाला, फक्त जे इन्फॉर्मल सेक्टर मधील लोक आहेत त्यांनाच, बाकीच्यांना नाही. मग आता पेन्शन कोणाला देणार, पेन्शनसाठी काहीतरी लागतं, म्हणजे आधी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं लागतं. तो कॉन्ट्रीब्युट कोण करणार आहे, गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रीब्युट करणार आहे आणि ज्यांना पेन्शन भेटणार ते पण कॉन्ट्रीब्युट करणार आहे. म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत ते कॉन्ट्रीब्युट करणार आणि 60 वर्षानंतर, हे बघा, 60 वर्षानंतर त्यांना 1,000 ते 5,000 रुपये भेटणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेवढे पैसे देणार कॉन्ट्रीब्युशनच्या वेळेस, तर त्या प्रमाणात तुम्हाला पैसे मिळतील. तर आता हे इम्प्लिमेंट कोण करत आहे, PFRDA. कोणाच्या अंडर, NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमच्या अंडर. आता PFRDA काय आहे की पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंटल ऑथॉरिटी. तर एवढं आपल्याला एवढं पाठ करायची गरज नाही, फक्त PFRDA NPS च्या अंडर इम्प्लिमेंट करतायत तेवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचे लाभार्थी बघायला गेलं तर कोण कोण आहेत, म्हणजे 18 ते 40 वर्ष हे आपण सांगितलेलं आहे, हे 60 वर्षाचं पण सांगितलंय. आणि जर ज्यांनी हे पेन्शन स्कीम घेतली आहे त्याचा जर मृत्यू झाला तर ती पेन्शन कोणाला भेटते, त्याची पत्नी किंवा पती, त्याला इंग्लिशमध्ये स्पाऊस म्हणतात, पती पत्नी दोघांना पण राहू शकतं, त्यांना मिळते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट को कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युट करतं, ह्या ज्या बाकीच्या 2 आहेत त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करत नाही, लक्षात ठेवा. तर गव्हर्नमेंट को कॉन्ट्रीब्युशन 50% किंवा 1,000 रुपये, जे कोणतं कमी असेल त्याला. म्हणजे समजा तुम्हाला जर ही पेन्शन स्कीम पाहिजे आणि तुम्ही जर 4,000 रुपये कॉन्ट्रीब्युट करत आहे, तर गव्हर्नमेंट 50%, नाही तर 1,000 देईल म्हणताय, तर 50% इथे देणार नाही, इथं किती देणार, 1,000 देणार. कारण 50% किती होत आहे, 2,000 होत आहे 4,000च्या. जर तुम्ही समजा किती 1,500 देतो म्हणले, तर गव्हर्नमेंट त्याच्या 50% देईल, 1,000 देणार नाही. म्हणजे जे कोणतं कमी असेल ते देईल गव्हर्नमेंट. ठीक आहे. आलं पेन्शन स्कीम लक्षात. हा, अटल पेन्शन स्कीम ही फक्त असंघटित क्षेत्र किंवा इन्फॉर्मल सेक्टरसाठी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना. आता ही कशासाठी आहे, लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे, तर लिहूनच आहे ना, जीवन ज्योती लाईफ इन्शुरन्सची स्कीम आहे. म्हणजे कोणाचा मृत्यू झाला, ज्याने ही स्कीम घेतली त्याचा मृत्यू झाला तर त्याला किती 2 लाख रुपये मिळणार. ठीक आहे. आणि दरवर्षी ह्याला रिन्यू करावं लागते. हे बघा लिहिलेलं आहे कुठेतरी, कुठे लिहिलंय, हा, रिन्यू.
दरवर्षी रिन्यू करावं लागते याला. आणि जर मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळणार. आणि ह्याचं कव्हरेज युनिव्हर्सल आहे, असं नाही की फक्त जे अनऑर्गनाइज आहेत त्यांनाच नाही, सगळ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे बँकेचं अकाउंट आहे. आणि जो येणारा आय आहे त्याला पण चालतं, हे जो बाहेर देशात राहतो त्याला पण चालतं, पण जो इंडियन आहे त्याला. तर जे 18 ते 50 वर्षामधील जे लोक आहेत तर ते ही पेन्शन घेऊ शकतात. आणि जर 50 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही घेतली आहे ही स्कीम आणि जर दरवर्षी घेत आले तर ती तुम्ही 55 वर्षापर्यंत घेऊ शकता परत. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा प्रीमियम रेट एक ठरलेला आहे, किती 436 रुपये प्रत्येक वर्षी द्यावे लागतात. दरवर्षी ऑटो डेबिट होतात आणि ह्याच्यात गव्हर्नमेंट पैसे देत नाही तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, PMSBY. आता हे हे कशासाठी आहे? पहिली कोणती होती? पहिली पेन्शन स्कीम होती, ती कशासाठी? पेन्शनसाठी. त्यानंतर जीवन ज्योती विमा होती, ती लाईफ इन्शुरन्ससाठी होती. आणि सुरक्षा ही योजना कशासाठी आहे? ही आहे ऍक्सिडेंट प्रिव्हेंट करण्यासाठी. प्रिव्हेंट नाही होत, पण ऍक्सिडेंट झाल्यावर काय त्याला आपल्याला पैसे भेटणार. तर ह्याच्यात मृत्यूचं वगैरे नाही आहे, मृत्यूचं पण. तर मृत्यू झाला किंवा कोणाला परमनंटली डिसेबल झालं किंवा अपंग झालं तर त्यासाठी 2 लाख रुपये भेटणारच. पण जर आंशिक अपंगत्व असेल किंवा एकदम थोडेफार काहीतरी मायनर अपंगत्व आलेलं आहे तर त्याला किती 1 लाख रुपये मिळणार. तर खूप जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाहीये, एवढंच लक्षात ठेवा. तर हे ऍक्सिडेंटसाठी आहे. 80 ते 70 वर्ष, हे बघा 80 ते 70 वर्ष वय आहे, लक्षात ठेवा. वरचं किती होतं? 18 ते 50 होतं, हे 18 ते 40 होतं, हे सगळं लक्षात ठेवा. तर एकदा आपण, आणि याचं वार्षिक प्रीमियम 20 रुपये असतं. तर एकदा आपण की नाही याचा डिफरन्स बघून घेऊ, म्हणजे एकदम लक्षात राहील. आता अटल पेन्शन योजना आहे, ही काय पेन्शन स्कीम आहे? ही जी जीवन ज्योती योजना आहे ही लाईफ इन्शुरन्स आहे. आणि सुरक्षा बीमा योजना आहे तर ती कशासाठी आहे? ऍक्सिडेंटसाठी आहे, ऍक्सिडेंट इन्शुरन्ससाठी आहे. तर त्याच्यानंतर याचं ऑब्जेक्टिव्ह बघायला गेलं तर काय काय हे जे म्हातारे लोक आहेत किंवा ओल्ड एजसाठी आहे तर त्याच्या सिक्युरिटीसाठी. ठीक आहे, फायनान्शियल सिक्युरिटीसाठी. त्यानंतर जीवन ज्योती कसं आहे? डेथसाठी आहे. आणि ही ऍक्सिडेंटसाठी सांगितलं आहे तुम्हाला. नंतर टार्गेट ग्रुप बघायला गेलं तर अनऑर्गनाइज सेक्टर आहे, हे कोणालाही इंडिव्हिज्युअलला चालतं. आता एज इलिजिबिलिटी बघायला गेलं तर हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. 18 ते 40 वर्ष आहे, 18 ते 50 वर्ष आहे आणि 18 ते 70 वर्ष आहे. काय काय आहे? हे पेन्शन स्कीम आहे. ही स्कीम कोणती आहे? ही जीवन ज्योती आहे. ठीक आहे, म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे. आणि ऍक्सिडेंट वाली आहे ती किती आहे? 18 ते 70 वाली आहे. त्याच्यानंतर बेनिफिट अमाऊंट किती आहे? आपल्याला जो पेन्शन घेणार आहे त्याला किती? 1,000 ते 5,000 रुपये, म्हणजे 1,000 किंवा भेटतील किंवा 2,000 भेटतील किंवा 3,000, असे मधले 1500 वगैरे नाही आहे. 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 तुम्ही जसं कॉन्ट्रीब्युट कराल त्याप्रमाणे तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर जे लाईफ इन्शुरन्स आहे त्याला मृत्यूनंतर 2 लाख रुपये मिळणार. आणि ऍक्सिडेंट वाली त्याला पण 2 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर प्रीमियम ह्याला जे जे तुमचं जो कोणी पेन्शन घ्यायचं ठरवलं त्यांनी, ते जे एज आहे त्याच्यानुसार ते ठरणार. एज किंवा जो तुम्हाला जे पेन्शन पाहिजे 5,000 पाहिजे असेल तर जास्त तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करावं लागेल. ठीक आहे. आता ह्या जीवन ज्योतीमध्ये फिक्स आहे किती? 436 रुपये. आणि जे ऍक्सिडेंट वाला आहे त्याच्यात 20 रुपये, लक्षात ठेवा. त्यानंतर कव्हरेज पिरियड बघायला गेलं तर हा लाईफ टाईम साठी आहे, म्हणजे 60 वर्षानंतर जोपर्यंत जगत चालली आहे तोपर्यंत भेटणार. आणि जगल्यानंतर पण जर तुमची स्पाऊस जिवंत आहे तर तिला पण मिळणार किंवा त्याला पण मिळणार. त्याच्यानंतर हे 1 वर्ष, ह्या दोन्ही स्कीमा हे 1 वर्षासाठीच असतात आणि त्या रिन्युएबल असतात. दरवर्षी तुम्हाला द्यावंच लागतं पिरियड, दरवर्षी तुम्हाला ते भरावंच लागतं पैसे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिस्क कव्हर बघायला गेलं तर ही डेथसाठी आहे आणि एक आहे ती ऍक्सिडेंटसाठी आहे, ती तुम्हाला. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोणती आहे? PFRDA आहे, हे लक्षात ठेवा. ही LIC आहे. आणि ही LIC म्हणजे कोणती आहे? लाईफ इन्शुरन्स वाली. आणि ही आहे प्रायव्हेट इन्शुरन्स वाले वगैरे असतात त्यासाठी, ते इम्प्लिमेंट करतात त्याला. नंतर गव्हर्नमेंट सपोर्ट बघायला गेलं तर ह्याच्यात गव्हर्नमेंट सपोर्ट आहे, को कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ह्याच्यात नाही आहे, दोन ह्याच्यात. ठीक आहे. आला डिफरन्स लक्षात? तर अशा होत्या ह्या आपल्या 3 स्कीमा आणि ह्या बाकीच्या स्कीम्स. ह्या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत, एकदम चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे. मी आणखी एकदा सांगतो, मी एक कोर्स लॉन्च केलेला आहे, त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चलो फिर, बाय.